पहा बाळांनो, आपण हा इलेक्ट्रोस्टॅटिक हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला खूप अवघड वाटतो अभ्यास करायला, किंवा याच्यामध्ये नंबर ऑफ डेरिव्हेशनची संख्या खूप जास्त आहे, त्याच्यामुळं आपल्याला भीती पण वाटते. तर हा जर आपण विचार केला तर तो भिण्यासारखा टॉपिक नाही आहे, खूप सोपा आहे, अगदी साधा सरळ टॉपिक आहे. पण आपला अभ्यास कमी पडतो, आपलं रिव्हिजन कमी पडतं, आपली प्रॅक्टिस कमी पडते आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. आणि त्याच्यामुळं मग आपल्याला हे जे नंबर ऑफ टॉपिकस आहेत 16 टॉपिक, हे लक्षात ठेवायला आपल्याला अवघड जातात. तर प्रत्येक टॉपिकचं आपण काय करायला पाहिजे, किमान 3-4 वेळेला रिव्हिजन करायला पाहिजे, 3-4 वेळेला ते लिहून पाहिलं पाहिजे. प्रॉब्लेम किमान एका टॉपिकवर आपण 100 तरी सोडवायला पाहिजे. फॉर्म्युले जे आहेत ते किमान 5-6 वेळेला आपण लिहून काढले पाहिजेत. पण एवढी मेहनत आपण करतो का? तर करत नाही. आपल्याला फार कंटाळा येतो. पण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्व कशाला असलं पाहिजे, तर आपल्या ज्ञानाला महत्त्व असलं पाहिजे. आणि आपलं ज्ञान जर वाढलं तर आपल्या मार्कशीटवर आपले मार्क वाढत असतात आणि त्या मार्कामुळं आपल्याला समाजामध्ये काहीतरी किंमत राहते. समजा आपल्याला 12वीला 50% मार्क पडले तर आपल्याला कुणीही विचारत नाही, मूर्ख आहे असं समजतात. असा एक समज होतो की हा विद्यार्थी काहीच अभ्यास करत नाही, आईवडील एवढे कष्ट करतात आणि हा असाच वाईट वागतो. आणि याचे पडसाद आपल्याला आत्ता कळणार नाही आहेत, 10 वर्षांनी लक्षात येतील. त्याच्यामुळं कुठल्याही टॉपिकची भीती न बाळगता प्रत्येक टॉपिक हा मन लावून अभ्यासायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. वेगळ्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची, शॉर्ट आन्सर्सची करायची, लाँग आन्सरची करायची, प्रॉब्लेमची करायची. अजून जर आपण विचार केला तर आज 7 मार्च आहे आणि आपली परीक्षा आहे 23 एप्रिलला. तर 7 मार्च आणि 23 एप्रिल याचा जर विचार केला तर जवळपास आपल्याकडं अजून या महिन्यातले 23 दिवस आणि पुढचे 20 दिवस जर आपण कन्सिडर केले तर जवळपास 43 दिवस आपल्याकडं आहेत. आणि हे 43 दिवस जर तुम्ही मन लावून अभ्यास केलात तर अजूनही तुम्हाला 80-85% मार्क मिळू शकतात. आणि तसा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करावा, यासाठी हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे. आता आपण हा कन्सेप्ट पाहणार आहोत, कपॅसिटी ऑफ कंडक्टर म्हणजे काय. कपॅसिटी म्हणजे काय हो? क्षमता. मग कशाची क्षमता? कंडक्टरची क्षमता. कशा बाबतीची क्षमता आहे? तर चार्ज सामावून घेण्याच्या बाबतीची क्षमता, त्याला आपण म्हणतो कपॅसिटी ऑफ कंडक्टर. म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू होल्ड द चार्ज. म्हणजे कंडक्टर स्वतःमध्ये किती चार्जेस सामावून घेऊ शकतो त्याला आपण कपॅसिटी ऑफ कंडक्टर असं म्हणतो. मग ही कपॅसिटी ऑफ कंडक्टर कशावर अवलंबून आहे? तर साईज अँड शेप ऑफ द कंडक्टर. त्याचं साईज कसं आहे, शेप कसा आहे. दुसरं, नेचर ऑफ द सराउंडिंग मीडियम, म्हणजे भोवतीचं त्याचं मीडियम कसं आहे. आणि तिसरं, प्रेझेन्स ऑफ चार्ज्ड ऑब्जेक्ट नियर इट. त्याच्याजवळ कुणी चार्ज्ड ऑब्जेक्ट आहेत का? कारण चार्ज्ड ऑब्जेक्ट त्याच्या कपॅसिटीला सपोर्ट करत असतं. मग जेव्हा आपण पोटेन्शियल चार्ज त्याच्यावर देतो, जसं जसं चार्ज आपण वाढवत जाऊ तसं तसं त्याचं पोटेन्शियल वाढत जातं. म्हणजे काय? चार्ज प्रपोर्शनल टू पोटेन्शियल. मग रेशो ऑफ चार्ज टू पोटेन्शियल इज कॉल्ड सी. इट इज कॉल्ड कपॅसिटी ऑफ कंडक्टर. कपॅसिटी ऑफ कंडक्टर. मग अशी पण डेफिनेशन आपण करू शकतो, द रेशो ऑफ चार्ज टू पोटेन्शियल इज कॉल्ड कपॅसिटी ऑफ कंडक्टर. इट्स SI युनिट इज, याचं SI युनिट पहा, फॅरेड आहे. फॅरेड हा शास्त्रज्ञ आहे ज्यांनी कपॅसिटी शोधून काढली, कपॅसिटी ॲबिलिटी शोधली त्या कंडक्टरची, किती चार्ज सामावून घेऊ शकतो. मग 1 फॅरेड इज इक्वल टू 1 कुलम डिवायडेड बाय 1 व्होल्ट. मग डेफिनेशन काय? तर कपॅसिटी ऑफ कंडक्टर इज सेट टू बी 1 फॅरेड.
when 1 coulomb charge is given to the conductor, increases its potential by 1 volt. स्मॉलर युनिट्स काय काय आहेत तर मिली फॅरेड म्हणजे 10⁻³ फॅरेड, मायक्रो फॅरेड 10⁻⁻6 फॅरेड, नॅनो फॅरेड मीन्स 10⁻⁻9 फॅरेड आणि पिको फॅरेड मीन्स 10⁻⁻12 फॅरेड. हे सगळे स्मॉलर युनिट्स आहेत. मग याचं डायमेन्शन काय येईल? डायमेन्शन तर पहा, क्यू म्हणजे आपण काय लिहितो? सी इज इक्वल टू काय आहे? क्यू अपॉन व्ही आहे. क्यू म्हणजे काय हो फंडामेंटलमध्ये? आय इंटू टी. आणि व्ही म्हणजे काय आहे? डब्ल्यू अपॉन क्यू मीन्स I²T² डिवायडेड बाय वर्कचे डायमेन्शन्स M1 L2 T-2 and therefore the dimensions of capacity is M-1 L-2 T+4 I+2. हा प्रश्न खूप वेळेला परीक्षेमध्ये विचारलेला आहे MCQमध्ये. विच ऑफ द फॉलोइंग आर द डायमेन्शन्स ऑफ कपॅसिटी ऑफ कंडक्टर. तर पहा, या बीटवर 2 मार्काचा प्रश्न पडतो, 1 मार्काचा प्रश्न पडतो, 1 मार्काचा प्रॉब्लेम पडतो आणि 4 मार्काचा सुद्धा MCQ पडू शकतो. असं हे अतिशय इम्पॉर्टंट बीट बोर्डासाठी आणि MCQसाठी सुद्धा आहे. मग आता जसं जसं आपण चार्ज कंडक्टरवर वाढवत जातो कंडक्टरवरचा, तसं तसं त्याचं पोटेन्शियल वाढत जातं आणि मग हे हँडल करणं खूप रिस्की होतं. आपल्याला कपॅसिटी वाढवायची आहे पण पोटेन्शियल हे वाढू द्यायचं नाही. अशी एखादी इन्स्ट्रुमेंट आपल्याला तयार करायचं आहे. त्या इन्स्ट्रुमेंटला आपण कंडेन्सर किंवा कपॅसिटर म्हणतो. ॲन अरेंजमेंट इन विच द कपॅसिटी ऑफ कंडक्टर कॅन बी इन्क्रीज्ड विदाउट इन्क्रीज इन इट्स पोटेन्शियल इज कॉल्ड एज कंडेन्सर ऑर कपॅसिटर. मग याचं प्रिन्सिपल काय किंवा कन्सेप्ट काय आहे? तर इट कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल metal plates A and B separated by air or vacuum. If a charge plus Q is given to first plate, it induces equal negative charge on plate B near side of A. Also it induces equal positive charge on B far side of A. Therefore the capacity of the arrangement is C is equal to Q upon V, if V is the potential difference between plate A and B. मग कंडेन्सर ही अशी अरेंजमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कपॅसिटी वाढवायची आहे पण पोटेन्शियल वाढू द्यायचं नाही. तर त्यावेळेला काय करावं लागेल? इफ द सेकंड प्लेट B is connected to ground, then all the positive charges they are transferred towards ground, remaining only negative charges. Hence the potential between 2 plates is V minus V1. Therefore the capacity of the arrangement in B C dash is equal to Q divided by V minus V1 V dash. From these 2 equations we conclude that C dash greater than C. In this way the capacity can be increased and that arrangement is called as a condenser or capacitor. Once again we have to see an arrangement in which the capacity of conductor can be increased without increasing its potential is known as a concept of condenser, or we have to explain the condenser as well as concept of condenser. If the definition is asked in the exam for 1 mark, if the concept is asked in the exam, it is for 2 marks.
if only figure is asked in the exam, which is of 2 marks. In this way, we have to see the concept of condenser. In this way, the capacity can be increased. Now, we have to see the condensers or capacitors. Condensers or capacitors are of 3 types. Condensers are of 3 types. That is parallel plate condenser. Second one, spherical plate condenser. And third one is cylindrical condenser. Cylindrical plate condenser. How many types of condensers are there? 3 types. That is a parallel plate condenser, second one is spherical plate condenser, and third one is cylindrical plate condenser. Now we have to see what is meant by parallel plate condenser. Parallel plate condenser is defined as the 2 parallel metal plates kept separated from each other by a medium of dielectric constant K or air or vacuum. Charge is given to first plate and second plate is connected to ground. Second one is spherical. It consists of 2 co-centered, center same असलेला spheres. Space between them is filled with dielectric material or air. Charge is given to inner sphere. Outer sphere is connected to ground. And third one is, it consists of 2 coaxial. It consists of 2 coaxial cylinders. See here. Charge is given to space between them is filled with dielectric or air or vacuum. Charge is given to inner cylinder and outer cylinder is connected to ground. In this way, we have to see the concept of condenser, definition of condenser, and types of condenser.